तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत। रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती देखील होणार आहे। नवरात्रोत्सवानिमित्त टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती देखील पार पडणार आहे। मोठ्या संख्येने ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत। तर ठाण्यातील टेंभी नाका इथली ही दृश्य आपण पाहतोय। टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये महिला कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती देखील केली जाणार आहे। देवीची खणानारायण ओटी भरल्यानंतर रश्मी ठाकरे देवीची महाआरती देखील करणार आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर रश्मी ठाकरे या सक्रिय राजकारणामध्ये जोरदारपणे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रश्मी ठाकरे यांच्याकडून विविध ठिकाणी आणि अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली जाते। तर हे दृश्य आपण पाहतोय। रश्मी ठाकरे या टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे यांच्याकडून देवीची खणानारायण ओटी देखील भरण्यात आलेली आहे। त्यानंतर रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती देखील पार पडणार आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर रश्मी ठाकरे या ठाणे, मुंबई त्याचबरोबर राज्यभरामध्ये अनेक मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ठाण्यामध्ये यापूर्वी देखील अनेकदा रश्मी ठाकरे या अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या।